अशी आशा करायला हरकत नाही. अगदी म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर सगळ्या प्रकारचे टप्पे आणि सगळ्या प्रकारची माध्यमं यांना सामावून घेण्याचा प्रयत्न आहे आणि आपण तो केलेला आहे. म्हणजे DRDOने यशस्वीपणे तो केलेला आहे. हे झालं क्षेपणास्त्रांविषयी. DRDOचे आणखीही काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प सध्या सुरू असतील तर त्याविषयी आपल्याला काय माहिती देता येईल? DRDOनं आजवर जे प्रकल्प केलेले ते चांगले आहेतच. त्याचबरोबर भविष्याच्या दृष्टीने देखील अनेक प्रकल्प चालू झालेले आहेत. आता 2020 साली भारताचा लडाखमध्ये गलवान इथं चीनशी सामना झाला, झटापट झाली आणि त्यानंतर नवीन आव्हानं समोर आली. तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की इतक्या म्हणजे लडाख सारख्या उंच क्षेत्रामध्ये, इतक्या अतिदुर्गम क्षेत्रामध्ये अवजड रणगाडे तितकेसे प्रभावी ठरू शकत नाहीत. कारण ती जी टेरेन आहे ती रणगाड्यांची क्लासिकल टेरेन म्हणता येत नाही. रणगाडे शक्यतो प्लेन्समध्ये किंवा मैदानी प्रदेशात जास्त प्रभावी ठरतात. पण भारताचं तेही रेकॉर्ड आहे की पूर्वीपासून भारतानं हिमालयाच्या क्षेत्रामध्ये देखील रणगाडे वापरलेले आहेत आणि लडाखमध्ये देखील 20च्या संघर्षाच्या वेळी आपण ते वापरले. T-90 भीष्म टँक्स आपण तिथे डिप्लॉय केलेले होते. पण तिथे आणखीन प्रभावी ठरण्यासाठी थोडे लाईट टँक्स, मध्यम आकाराचे आणि हलक्या वजनाचे रणगाडे गरजेचे आहेत असं लक्षात आलं आणि त्यानंतर DRDOनं तातडीनं झोरावर नावाचा लाईट टँक डेव्हलप करायला घेतला आणि त्याचं प्रोटोटाइप अत्यंत अल्पावधीमध्ये DRDOनं तयार करून दाखवलेलं आहे अच्छा. आणि त्याच्या चाचण्या सध्या सुरू आहेत आणि लवकरच झोरावर हा टँक देखील उत्तर सीमेवर तैनात होण्यास तयार असेल अशी आशा बाळगायला हरकत नाही. आता तुम्ही क्षेपणास्त्रांविषयी बोललात, ड्रोनसुद्धा आहेत, एकंदर आपली हवाई संरक्षण व्यवस्था आहे, एअर डिफेन्स प्रणाली आणि रडार प्रणाली आहे. या सगळ्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये भारत आज तांत्रिकदृष्ट्या कितपत आत्मनिर्भर झाला आहे? बराच फरक पडलेला आहे स्वातंत्र्यापासून किंवा गेल्या 10-20 वर्षांमध्ये अत्यंत चांगला फरक पडत चाललेला आहे. वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांमध्ये भारत नवीन नवीन प्रयोग करत आहे, ते यशस्वी करत आहेत. नवीन नवीन शस्त्रास्त्र प्रणाली विकसित करत आहेत आणि त्याच्यावर हळूहळू प्रभुत्व मिळवत आहे. तर अगदी सगळ्यात लहान शस्त्र बंदुका सैनिकांसाठी महत्वाचं, तिथपासून इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल पर्यंत वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये DRDO आणि भारताच्या स्वदेशी प्रयोगशाळांनी अनेक प्रकल्प राबवलेले आहेत आणि त्यातून महत्वाची शस्त्र भारतीय सैन्याच्या हातात पडत आहेत. त्यामध्ये अगदी लहान बंदुकांचं उदाहरण द्यायचं झालं तर DRDOतल्या पुण्यातल्या ARD या लॅबमध्ये गेल्या 2 वर्षातच अस्मी नावाची एक नवीन बंदूक तयार झालेली आहे. साधारण सबमशीन गन किंवा मशीन पिस्टल या प्रकारातली ती बंदूक आहे आणि पुण्यातल्या ARDमध्ये ती यशस्वीपणे डेव्हलप केलेली आहे आणि ते डेव्हलप करण्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रीय लोकांना अभिमान बाळगावा अशी गोष्ट आहे. तर एका मराठी अधिकाऱ्यानं ती केलंय. कर्नल बनसोड म्हणून आहेत. अच्छा. त्यांनी ती अस्मी नावाची बंदूक डेव्हलप केलेली आहे आणि अत्यंत प्रभावी सबमशीन गन किंवा मशीन पिस्टल आहे ती अस्मी. अस्मिता वरून ते अस्मी असं नाव पडलेलं आहे त्याचं आणि उत्तर प्रदेशच्या पोलीस दलाला ऑलरेडी त्याची पहिली खेप पोहोचलेली आहे गेल्या वर्षी. म्हणजे पहिला लॉट डिलिव्हर झालेला आहे आणि हळूहळू भारतीय सेना दल आणि पॅरामिलिटरी फोर्सेसला ती बंदूक मिळत आहे. त्याचबरोबर DRDOनं एक्सकॅलिबर नावाची आणखीन एक बंदूक विकसित केलेली आहे. ती साधारण कार्बाईन आणि रायफल या मधल्या प्रकारातली आहे. तिच्या चाचण्या चालू आहेत आणि लवकरच ती बंदूक देखील लष्कराला मिळेल अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर आर्टिलरी गन्स जे आहेत, ऍडव्हान्स टोड गन्स आणि सेल्फ प्रोपेल्ड गन्स याच्या दोन्हीच्या बाबतीत DRDOनं विविध उद्योगांच्या मदतीनं चांगलं काम केलेलं आहे आणि हळूहळू तोफा आर्टिलरी गन्स ज्या मोठ्या तोफा असतात त्या देखील डेव्हलप व्हायला लागलेल्या आहेत. त्यामध्ये धनुष असेल, ऍडव्हान्स टोड हॉवित्झर असेल, त्या देखील विकसित होत आहेत आणि त्यामध्ये पुण्यातल्या कल्याणी ग्रुप सारखे इंडस्ट्रीज मदत करत आहेत. त्याच्याही पुढे झालं तर अर्जुन टँक विकसित करायला हळूहळू गती मिळायला लागलेली आहे. त्याचबरोबर मी म्हटलं तसं वेगळी वेगळी क्षेपणास्त्र डेव्हलप केलेली आहेत. तांत्रिक दृष्ट्या रडार्स ही आजकाल खूप महत्वाची गोष्ट आहे की शत्रूच्या हालचाली जो कोण सर्वात प्रथम टिपेल आणि मग जेवढा फास्ट रिॲक्ट करेल तेवढं युद्धाचं पारडं पटकन फिरू शकतं. त्या दृष्टीनं DRDOनं नेत्र नावाचं एक रडार विकसित केलेलं आहे. तर ते देखील अत्यंत चांगलं रडार प्रणाली आहे. तर अशा वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांमध्ये DRDOचं काम चालू आहे
आणि हळूहळू भारताला त्यामध्ये यश मिळायला लागलेलं आहे. अगदी आता तुम्ही म्हणालात तसं शस्त्र प्रत्येकाजवळ असतात, पण त्याच्यामध्ये कोण तातडीनं दुसऱ्यावरती आपल्या प्रतिपक्षावरती